तर शरद पवार यांची आज छगन भुजबळांचा मतदारसंघ येवल्यामध्ये सभा होते। या सभेची गर्दी कमी करण्याचा छगन भुजबळांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदेंनी केलाय। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडलेली आहे। या फुटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे येवल्यात उद्या जाहीर सभा घेणार आहे। या सभेबाबत काहीसा संभ्रम निर्माण करण्यात आला होता, मात्र ही सभा जी आहे ही कायम होणार असल्याचं येवल्यातील राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदे यांनी सांगितलं आहे। आपण त्यांच्याकडनं हे सर्व जाणून घेणार आहोत। सभेची तयारी कशी असेल, काय असेल वगैरे काय सांगाल भाऊ, काय तयारी आहे सभेची? हे आपण अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे का हा गैरसमज निर्माण झाला होता, परंतु 3 मिनिटापूर्वी स्वतः पवार साहेबांशी बोलणं झालं। येवल्याची सभा होणार म्हणजे होणार, येवल्याच्या सभेची पूर्ण तयारी झालेली आहे आणि याला एक निश्चितपणे येवल्याच्या सभेला पार्श्वभूमी ती याकरता का ज्या भुजबळ साहेबांचं पुनर्वसन 2004 साली पवार साहेबांनी येवल्यातनं केलं, त्याच येवल्यामधनं भुजबळ साहेब पवार साहेबांना सोडून जाताना संबंध महाराष्ट्रातील सभेची सुरुवात व्हावी आणि त्या दृष्टीने येवल्याची निवड झालेली आहे। काय सांगाल, सभेची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि साधारण किती लोक उपस्थित राहतील या सभेसाठी? पावसाळ्याचे दिवस असले तरी या ठिकाणी शेड आहे, जे बाजार समितीचं शेड, ज्या ठिकाणावरनं भुजबळ साहेबांची 2004 साली सुरुवात केली त्या ठिकाणी ही सभा आम्ही आयोजित करतो आहे आणि या सभेला साधारण 15,000 लोक निश्चितपणे उपस्थित राहतील। या बाबतीत आमच्या मनात कुठेही शंका नाही। ईडी व सीबीआयच्या याच्यामुळे शरद पवार साहेबांना भुजबळांनी सोडायला नको होतं। येवल्यात जे आहे ते विकासाच्या दृष्टीने इथे आणण्यात आलं होतं। त्यांनी जे केलं आहे त्याचेच उत्तर उद्या शरद पवार जे आहे ते सभेमधून देणार आहेत। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, येवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।